लई निवांत बसला माय. बरंच वाट नाही. बरं वाटणं झाले का? बरंच वाट नाही आता लय ते झालं. मग दवाखान्यात पेपर दाखव. कोण आपणाला न्यायला लोक कोरोनामध्ये 2 होते ते मेले, नवरा मेला, सुना कोणाच्या कोण निघालं का सांगायचं कामच नाही. जमान्याचा आताच्या आहे. माझ्या पहिल्याचा गेला काळ वागा. काय बदल झाला? काय बदल आहे आता? तुम्हाला आमचा वास येतो, तुम्हाला बसल्याला जमत नाही, तुम्हाला थुकल्याला जमत नाही, हागाय जागा देत ना, आंघोळीला देत ना, पाण्यात हात बुडू देत ना, पाणी सांडून टाकताव, वरून वाढताव, ताटात जेवाया देत ना. एक कौतिक नाही सांगाया. झाकून राहतो का माझ्या नवऱ्यानं जाळा तोबा केलेले घटीत तरणपणी. मी असल्यात वागलेली बाई. हा नवऱ्यानं जाळात उभा केलता का? जाळात फाशी द्यायचं, काय बी करायचं करून घेतलं. बरं जन्माला गेलं नाही. जन्माला गेलं नाही. जन्माला एवढा वरी 4 वर्ष राहिला असता का? आणि आपण मेला असतो तर बाक्का झाला. उरपाट उरपाडे झाले का? उरपाट नाही तर कसा वास. एवढा त्रास सहन करून तुम्ही नांदलो. नांदावंच लागतंय माय बापाच्या नावा करता. हा. आपला बाप लोकाच्या नांदणं केला, लिखी वाचायला येतंय. आपण नाही नांदलं तर बापाला नाव ठेवून बापाचं मुंड असं खाली पडेल म्हणून नांदलं. आणि माझी ननंद होती तर माझ्या नंदचं नाव जाईल. गुन्हा तुझी बहीण भाऊजय असली म्हणतील का माझ्या नंदाला नाव ठेवतील का म्हणून मी ह्या गावात नांदलो. एवढा नवऱ्याचा त्रास आणि तरुण वयात तुमची 2 मुलं कोरोनामध्ये वारली. काय वांजरा भरून चालली चिकटण्याला म्हणजे नरड्याला दाव बांधून असं बडवीत होता आमचा नवरा नेऊन वांजर मध्ये. भरलेल्या वांजरत एवढा त्रास काढलो. असली घागर पाण्याला तेवढी घागर उचलायची तिथवर जाऊन. घागर उचलली तर बरं खायला कोरभर रोटी, उचलली तर बरं नाही तर त्याची घागर सोडून का सावकाश अजून का 2 रोजाला आणणार, 4 रोजाला घागर. मग एवढा त्रास सो करत होते का पहिल्याची नवरी? एवढे त्रास होता मला. मी तेवढ्यातून एवढा जाच काढलो साहेब. माझं काही सार्थिक झालं नाही, माझं काही चांगलं झालं नाही. रडू नका माय, मी तुमच्या मुलाप्रमाणचा रडू नका. अवघड आहे. का करावं साहेब? थांबा माय. ठेवून घेतलं की या लेकरानं. माय ऐका, तुम्ही एवढं स्वतःच्या मुलाच्या समोर एवढं दुःख काढलं नसेल तुम्ही. एवढं माझ्या जवळ काढलं. काढले तुमच्या जवळ का काढले? तुम्ही मला बसून बोललो, मला मायाकडनं बोललो म्हणून तुम्हाला सांगितले. मी लोकांना सांगत नाही कुणाला. माय जो दुःखामध्ये सामील होतो तोच खरा माणूस आहे. सुखात तर सगळे जण येतात काय. दुःखात जाणं महत्वाचं आहे. एवढ्या बाईला त्रास माझा का आहे? नवरा मेला तसं एवढी बाई, एवढ्या बाईने ठेवून घेतली ती 2 रोज मला घरी. सांज सकाळ जीव खाऊ घालून. पुन्हा खंडापूरच्या बाईने 1.5 वर्ष सांभाळली. वाटवरलं नाही. ऐका, तुम्ही कशा जीव गुतवू नका. मला सांगा, पोटातली गोट सांगा बरं मला. तुम्हाला माझा सखी माई ना हो, पण माई सारखं तुमच्यापाशी प्रेम आहे. आणि या प्रेमा खातीरच मी तुमच्यासारख्या वयवर्ध लोकांना बोलतो. मी कुणाला नावानं बोलवीत नाही. कुणाला बी अण्णा म्हणायचं, कुणाला बी दादा म्हणायचं, कुणाला बी काय म्हणायचं. माझा असला आता माझ्या जीवीवर आलं तर तुम्ही इथं गाडी उभा केला. महाग आल्याला एक बार बघितली. अण्णा मला 5 रुपये देता का चहा प्यायला म्हणणार होते. तुम्ही चालू माझ्यापाशी. देवानं माझ्यापाशी धाडलं मला. 5 कशाला तुम्हाला? 5 रुपये मागायला फक्त मला लिहूकाला 5 रुपये तुम्हाला हे का तुम्हाला सांगते. मला येण्यागणीच मला बोलत जाऊ. मी तिथे वट्यावर बसते बाहेर. पाटलाच्या वाड्यात माझ्या बापानं पंचायत घातली चिकटण्यामध्ये 5 दिवस. आणि मी घरी बाप पाटलाच्या वाड्यात. पुन्हा बोलवून घेतलं 5व्या रोजी. पाटील म्हणला फलाने, आणि बाप नग म्हणाला इथं नवऱ्यापाशी नांद द्यायचा 2रा करतो म्हणाला. थांबा पाटील मला विचार करू द्या असे हात करून. तुम्ही म्हणलो का? थांबा पाटील मला विचार करू द्या म्हणले मी. कर चांबारीने विचार. मी म्हणलं पाटील एकच बोलते तुम्हाला, 2च गोष्टी बोलणार. लय नाही, 2च गोष्टी बोल. म्हणलं ही जर नवरा सोडला 2रा करून घेतला ह्याच्याहून जास्त मारतोय आणि त्यानं आडात फिरीत निघून टाकतोय. माझा बाप 5 गावचा मेहत्री आहे. मी जर नाही नांदले माझ्या बापाचं म्हणलं असं खाली पडतंय. मी ह्याच नवऱ्यापाशी नांदून संसार करणार आणि मी धावणार माझ्या बापाला. म्हणजे तुमच्या वडिलांना म्हणलं की हे नवरा मारला सोडून दे तुम्हाला म्हणला, तरी तुम्ही म्हणलं की तुमचं नाव जाईल, तुमचं मुंड असं खाली होईल म्हणून तुम्ही वडिला खातीर तेवढा त्रास काढून बी नवऱ्या संग नांदलो. नांदलेत बघा अण्णा. मी आपलं बरं वाटत होतं अजून बी
वरीस 2 वरीस जर नवरा असा लोळला असता तर मी गु काढले असते नवऱ्याचा. हा एवढा एवढं त्रास करून बी देऊन हो, एवढा त्रास बी देऊन मी गु काढले असते. 5-4 दिवसाला मरतय म्हणताना म्हणले तुम्ही मला एवढं काढून घेऊन माझा काय सार्थ केलं. माझ्या आधीच आणून म्हणलं तर अगं तुला राग सहन होत नाही, तुला कोणाचं बोलण्याला जमत नाही, तू रान हिंडशील, तू हिरीत पडशील, तू सर्पावर पाय देशील, तू फाशी घेऊन मरशील, रेल्वे गेटला जाशील, तू 12 प्रकार करशील तू, असं म्हणलं का? असं आमच्या नवऱ्यानं म्हणला. 3ऱ्या रोजी तर जीव सोडून दे. बोलत माझं पुण्य वाटून तुम्ही घेतलं का नाही आता एवढं. मला अशा कन्या देत नव्हते, कन्यावान तेवढं बी एवढं ती कन्याचं पाणी त्यांनी घट घ्यायचे आणि उरलं पाणी पुन्हा ते खाल्लं. त्याने खायचं ना, उरलं पाणी मला द्यायचं, गट 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 प्यायचं. सासू का? हा सासू. बायाने बाहेरल्या बायाने सांभाळायचं मला. नुसत्या वाळकावर हरभरे रानात भाजून खाण्यावर काम करून नवऱ्यापाशी नांद घेऊन कोलदांड्याशी मारित नव्हता नवरा. काय वाटतंय माझ्या अवघड आहे. बर आनंदी राहा. आनंदी.